हॅलो फ्रेंड्स, आज आपल्या आणखी एका नवीन ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे. व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर जर तुम्ही आपल्या चॅनलला नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर लाईक आणि कमेंट करा. तर आत्ता वाजले आहेत सकाळच्या 9 आणि मी आता नैवेद्य बनवला आहे. तर नैवेद्य कशाचा बनवला आहे ते तुम्हाला सांगते. तर मी आता दहीभात बनवला आहे आणि तो मी आता टेरेसवरती ठेवणार आहे. तर आज आहे माझ्या सासऱ्यांचं 5वं वर्ष श्राद्ध. तसं आमच्याकडे पहिले 3 वर्ष श्राद्ध करतात आणि त्याच्यानंतर मग ज्या दिवशी तीथ असते त्या दिवशी मग नैवेद्य आपल्या घरावरती ठेवतात. आणि आता हे पण आज घरी नाहीत आणि आर्यन पण नाही. हे गेले आहेत सकाळी पहाटे मुंबईला आणि आर्यन गेला आहे तिरुपतीला. तर आता नैवेद्य मलाच वरती जाऊन ठेवावं लागेल. सासूबाईसुद्धा होत्या गेल्या आठवड्यामध्ये. तर त्या आता 2-3 दिवसापूर्वीच माझ्या दिरांकडे गेल्या आहेत. त्या जरी असत्या तर मग आम्ही दोघी जाऊन टेरेसवरती नैवेद्य ठेवला असता. त्या पण आता परवा दिवशीच गेलेत दिरांकडे. तसा त्यांनी पण तिकडे नैवेद्य ठेवला असेल, पण मला पण सकाळपासून वाटतं की आपण पण ठेवावा. प्रत्येक वर्षी आम्ही ठेवत असतो. हे घरी असतात, मुलाच्या हस्तेच नैवेद्य ठेवायचा असतो. पण म्हटलं जाऊ दे, हे नाहीत ना तर आता आपणच ठेवावा. तर हे त्या दिवशी गावी गेले होते आणि त्यांनी येताना गहू, तांदूळ, शेंगा आणि साखर एवढं घेऊन आलेत. तर आता काय करते, गहू सगळे चाळून निवडून भरून ठेवेन आणि त्याच्यामध्ये इंजेक्शन मिक्स करून ठेवेन. म्हणजे कसं किडे वगैरे होत नाहीत आणि आधीमध्ये आपल्याला बघायला पण वेळ नसतो. त्याच्यामुळे लागलंच निवडून त्याच्यामध्ये आता मी इंजेक्शन मिक्स करून ठेवणार आहे. तर आता या टाकीमध्ये गहू भरेन. तर हा मोठा ड्रम आहे ना, त्याच्यामध्ये मी त्या दिवशी शेंगा भरून ठेवलेत. आणि हे काल मी राशन घेऊन आले होते. राशनमध्ये गहू आणि तांदूळ भेटले होते. ते सुद्धा आता गहू मी चाळून त्याच गव्हामध्ये मिक्स करून ठेवेन. हे गहू मला वाटतं एक 5-6 किलोच आहेत. तर मगाशी मी तुम्हाला म्हटलं होतं की या ड्रममध्ये शेंगा आहेत. तर या बघा, या शेंगा आहेत. या शेंगा जवळजवळ 1 ठिक्याच्या वरती आहेत. त्या दिवशी त्यांनी येताना अर्धं ठिकं आणलं होतं आणि पहिलं अर्धं ठिकं अशा मिळून ह्या 1 ठिकं शेंगा आहेत. तर गहू, शेंगा, तांदूळ हे माझ्या आईकडून आलं आहे. हे मला आई नेहमी देत असते. मला विकत घ्यायची गरज नसते. आणि याच्यामध्ये आहेत तांदूळ. आता हे सुद्धा चाळून निवडून भरून ठेवेन. याच्यातले थोडंसं तांदूळ मी माझ्या भावाला दिले, कारण त्याचे पण तांदूळ संपले होते आणि गेल्या महिन्यात माझे गहू आणि तांदूळ हे संपलं होतं. मला विकत आणावं लागलं. 10 वर्षात मी कधीच गहू आणि तांदूळ विकत आणले नव्हते. पण आई इकडे पुण्याला असल्यामुळे गावाला कोणीच नव्हतं. हे जरी गावाला गेले तरी घर बंद असायचं. मग गेल्या आठवड्यात हे गावाला जाणार होते म्हणून आई 4 दिवस अगोदर गावी जाऊन तांदूळ वगैरे काढून आणून ठेवले आणि यांच्याजवळ मग तिने तांदूळ दिले आणि बाकीचं साहित्य दिलं. आज मी माझ्यासाठी जेवणामध्ये चकुल्या बनवल्या आहेत. आज मी एकटीच आहे म्हणून मी चला म्हटलं आज चकुल्याच बनवाव्या. आणि काल मी गॅलरीची पण साफसफाई करून घेतली. सगळं साहित्य काढून सगळी गॅलरी घासली. तर आता हे बघा, मी सगळं असं बाहेरच ठेवणार आहे. म्हणजे शेंगा, तांदूळ वगैरे. आता काय पाऊस पडत नाही त्याच्यामुळे भिजण्याचा प्रश्नच नाही, म्हणून म्हटलं चला बाहेरच ठेवावं, आतमध्ये जरा रिकामं वाटेल. तर बघा, हे जे भांड्याची जाळी आहे ना, तिथं मी ते शेंगाचं ड्रम ठेवला होता, पण तो ड्रम आता बाहेर गॅलरीमध्ये काढला आणि आता 2-4 महिने मी तो बाहेरच ठेवीन गॅलरीमध्ये. तर हे बघा, काल रेशनमध्ये गहू भेटले होते. गहू पण खूप छान आहेत. कचरा काय एवढा नाही, चाळला तर निघून जातो, पण खडे बिलकुल नाहीत. आणि त्या पिशवीमध्ये आहेत तांदूळ. तर हे जे तांदूळ आहेत ना, ते मी ज्वारीमध्ये दळून आणते भाकरीसाठी आणि थोडेफार इडलीसाठी ठेवते. तांदूळ पण खूप छान असतात. तर आज मला वेळ होता म्हणून मी हे चपल्याचं स्टँडसुद्धा साफ केलं. त्याच्यामध्ये पेपर वगैरे व्यवस्थित अंथरले आणि परत चपल्या ठेवल्या. आणि माझे शूज पण खराब झाले होते, ते पण धुवून टाकले. याच्यानंतर बघा, हा रेनकोट पण धुतला. तो काय मी धुवून ठेवला नव्हता. आता म्हणलं धुवून त्याला व्यवस्थित फोल्ड करून ठेवून टाकेन. आणि आता हे घेतले आहेत गहू निवडायला मी. तर आता हे सगळे गहू निवडून याच्यामध्ये इंजेक्शन मिक्स करून ठेवेन, म्हणजे किडे होणार नाहीत. कारण आधीमध्ये बघायला वेळच नसतो, मग कधी कधी किडे होतात. म्हणून मी काय करते, गावावरून आलं म्हटलं की मग सगळं हे साफ करायचं आणि त्याच्यात इंजेक्शन मिक्स करायचं, मग टेन्शन नसतं. त्या बाजूला जी पिशवी आहे लाल कलरची, त्याच्यामध्ये आहेत रेशनचे गहू. ते सुद्धा आता निवडून ठेवेन. ते पण गहू याच गव्हामध्ये मिक्स करेन. थोडेसेच गहू आहेत आणि त्याला इंजेक्शन लावून ठेवेन. मी काय करते,
रेशनच्या गव्हामध्ये हे थोडेसे चांगले घरचे गहू टाकते आणि दोन्ही मिक्स करून दळून आणते. 3 किलो घरचे गहू आणि 2 किलो रेशनचे गहू असं करून मी दळण करत असते. आणि हो, त्या गव्हामध्ये जो आहे ना तो लिंबाचा पाला आहे. माझी आई गहू भरताना त्यात लिंबाचा पाला टाकते. म्हणजे गावाला सगळेच लिंबाचा पाला टाकतात गव्हामध्ये आणि कुठल्याही धान्यामध्ये किडे होऊ नये म्हणून.